नमस्कार, मी विशाल पाटील। रोज विविध विषयांच्या निमित्तानं आपली भेट होत असते, पण बुधवारी अचानकपणे आलेल्या काही तांत्रिक अडचणीमुळे आपली भेट होऊ शकली नव्हती। मात्र न्यूजच्या या प्लॅनेटवर आज आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। एकीकडे आपल्या वीर जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानची नाचक्की केली, तर दुसरीकडे त्यांच्याच घरामध्ये वाटणीचा वाद सुरू आहे। तुमच्या लक्षात आलं असेलच, आम्ही बोलतोय ते बलुचिस्तान बद्दल। गेल्या कित्येक वर्षांपासून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी होतीये आणि यासाठी बलूच लिबरेशन आर्मी ही गेल्या कित्येक दशकांपासून लढा सुद्धा देते। आणि अशामध्ये आता एक बलूच नेत्याने केलेल्या दाव्यामुळे पाकिस्तानचे दोन तुकडे झाल्याची चर्चा आहे। बलुचिस्तान आता पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा आज बलूच नेता मीर यार बलोच यांनी केलेली आहे। एकंदरीतच काय तर भारतीय सैन्याने पाकिस्तानचा दारुण पराभव केलाय। त्यातून पाकडे सावरत नाही तोपर्यंत त्यांच्याच घरामधून त्यांना आणखी एक धक्का बसलाय, तर दुसरीकडे पाकिस्तान तोंड घशी पडलाय। मला नाही अब्रू तर मी कशाला घाबरू, अशा प्रकारची अवस्था सध्या पाकिस्तानची दिसतेय। कारण गेल्या आठवड्यामध्ये पाकिस्तानने पत्रकार परिषद घेत भारताच्या आदमपूर एअर बेसचं नुकसान करत S-400 सिस्टम नष्ट केल्याचा दावा केला होता। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा आदमपूर एअर बेसवरती जाऊन जवानांचं मनोबल वाढवलं, त्यावेळी त्यांच्या मागे S-400 सिस्टम पूर्णपणे सुरक्षित असल्याचं दिसून आलं। त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झालाय। याच महत्त्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या आपल्या न्यूज प्लॅनेटमध्ये। नैऋत्य आशियामधील भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा प्रदेश म्हणजे बलुचिस्तान। फाळणी आधी तो भारताचाच भाग होता, मात्र आता तो पाकिस्तानात आहे। बलुचिस्तान क्षेत्रफळाने जरी मोठा असला तरी सातत्याने तो दुर्लक्षित आणि मागासलेला राहिलेला आहे। बलुचिस्तानाचं भौगोलिक महत्त्व वेगळं आहे, कारण वन रोड वन बेल्ट या चीनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं उगमस्थान याच ठिकाणी आहे। तसंच मध्य आशिया, दक्षिण आशिया आणि मध्य पूर्व आशिया यांच्यामधील दुवा असणारं ग्वादर बंदरही बलुचिस्तानमध्येच आहे। सोबतच बलुचिस्तान हा खनिज संपन्न प्रांत आहे आणि त्या ठिकाणी कोळसा, गंधक आणि तांब्यासह नैसर्गिक वायूचे साठे देखील आहेत। मात्र इतरांकडून या खनिज संपत्तीची लूट होत असल्यानं आपल्याला त्याचा काहीही लाभ मिळत नाही, असा बलूच तिथल्या नागरिकांचा दावा आहे। त्यामुळे आपला हक्क आपल्याला मिळावा म्हणून बलूच लोकांमध्ये स्वातंत्र्याची भावना ही आधीपासूनच तीव्र आहे। साल होतं 1948। त्यावेळेपासूनच बलूच लोकांकडून स्वातंत्र्याची मागणी होतीये। 1947 मध्ये कलात रियासतनी काही काळासाठी या भागामध्ये स्वातंत्र्य जाहीर केलं। मात्र पाकिस्तानने आपल्या बळाच्या जोरावर 1948 मध्ये बलुचिस्तानचा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला आणि त्यामुळे आपल्यावरती अन्याय झाल्याची भावना बलूच लोकांमध्ये प्रबळ झाली। आणि जरी आज बलुचिस्तान हा पाकिस्तानचा भाग असला तरी तिथले लोक पाकिस्तानला आपला देश मानत नाहीत आणि त्यामुळे स्वातंत्र्यासाठी गेल्या कित्येक दशकांपासून त्या ठिकाणी बंडाचे वारे वाहत आहेत। हे एकंदरीतच त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे, काय त्या ठिकाणी घडतंय तर पाहूयात। स्वातंत्र्यासाठी बलुचिस्तानचं बंड आहे। पहिलं बंड झालेलं होतं 1948 ते 50 या कालावधीमध्ये। त्यानंतरचं दुसरं बंड ठरलं ते म्हणजे 1958 ते 60 या कालावधीत। मग तिसरं बंड होतं 1962-63 साली। मग चौथं बंड पुकारण्यात आलं 1973 ते 77 सर्वाधिक कालावधीसाठी। मग पाचवं बंड पुकारलं गेलं 2005, म्हणजे आतापर्यंत हे पाचवं बंड अजूनही तसंच सुरू आहे। तर पाकिस्तानी सरकारनं बलूच लोकांच्या मनामध्ये सुरू असलेली स्वातंत्र्याची ज्योत जरी विझवून टाकली तरी देखील त्यांनी कधी देखील आशा सोडली नाही। कधीतरी आपल्याला स्वातंत्र्य मिळेल या आशेपोटीच ते सतत लढा देत राहिले। स्वातंत्र्याच्या भावनेतूनच बलूच लिबरेशन आर्मीची निर्मिती देखील झाली। तर बलूच लिबरेशन आर्मी म्हणजे नेमकं काय याचा देखील आपण अगदी थोडक्यात आढावा घेणार आहोत। तर काय आहे बलूच लिबरेशन आर्मी, कोण आहेत ते? तर 2000 साली बलूच लिबरेशन आर्मीची स्थापना करण्यात आलेली होती।
मग बलुचिस्तानमधील सर्वात मोठी सशस्त्र संघटना असल्याचा दावा देखील केला गेला. मग बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी BLAचा हा लढा सुरू झाला. मग पाकिस्तान सरकार साधन संपत्तीचं शोषण करत असल्याचा BLAचा आरोप आहे. तर पाकिस्तान सरकारकडून 2006 साली BLA वरती बंदी घालण्यात आली. मग बलुचिस्तानमध्ये चीनच्या हस्तक्षेपाला BLAचा विरोध. तर थोडक्यात आपण बलूच लोकांना स्वातंत्र्य का हवं आहे, त्यासाठी त्यांनी कधीपासून लढ्याची सुरुवात केलेली आहे, या सर्व गोष्टींचा अगदी सोप्या आणि सुकर पद्धतीने आढावा तर घेतला. आता आपण आपल्या मूळ मुद्द्यावरती येऊयात. बलूच नेता मीर यार बलोच यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट केलेली आहे आणि बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नव्हे अशी पोस्ट करत बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणाच करून टाकली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे त्यावर एक नजर टाकूयात. तर नेमकं त्यांनी ट्विट करत ज्या आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, काय म्हणतात ते त्यावरती एक नजर. तुम्ही माराल मात्र आम्ही बाहेर पडू, कारण आम्ही आमचं अस्तित्व वाचवण्यासाठी बाहेर पडलेलो आहोत. या आम्हाला साथ द्या अशी साद त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून घातलेली आहे. पाकिस्तानच्या ताब्यामध्ये असलेल्या बलुचिस्तानमध्ये बलूच लोक रस्त्यावरती उतरल्याचं चित्र देखील पाहायला मिळतंय. तर आता पाकिस्तानचा भाग नाही आणि जग आता मूक प्रेक्षक म्हणून राहू शकत नाही. मीर यार बलोचनं आपल्या ट्विटरवरती एक्स पोस्टमध्ये हे म्हटलेलं आहे. तर या पोस्ट नंतर मीर यार बलोच यांनी भारताकडे एक विशेष मागणी केलेली आहे. नवी दिल्लीमध्ये बलुचिस्तानचे स्वतंत्र उच्चायुक्त सुरू करण्यात यावं असा आग्रह त्यांनी भारताकडे केलाय. सोबतच संयुक्त राष्ट्रांनी त्यांची शांती सेना ही बलुचिस्तानमध्ये पाठवावी आणि पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्या सीमेत माघारी पाठवावं अशी मागणी देखील मीर यार बलोच यानं केलेली आहे. याच महत्त्वाच्या विषयावरती आपल्यासोबत अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांना. निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे आपल्यासोबत आहेत. निवृत्त कर्नल मोहन काकतीकर आणि आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक विजय खरे हे सर्व मान्यवर यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून. थेटपणे आपण आता चर्चेला सुरुवात करतो. मला ढगे सर आपल्यापासून खरं तर सुरुवात करायची आहे की भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरानं पाकिस्तानची अक्षरशः नाचक्की झालेली आहे. आपण त्या ठिकाणी काय काय उद्ध्वस्त केलंय हे सांगून देखील पाकिस्ताननं असं काही झालंच नाही, घडलंच नाही अशा प्रकारचा कांगावा केलेला होता. मात्र इतर इंटरनॅशनल वृत्तपत्र जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की भारतानं पाकिस्तानचं किती मोठं नुकसान केलंय हे मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. नक्कीच हा सगळा ऑपरेशन सिंदूर त्यातल्या त्यात कायनेटिक ॲक्शन, मिलिटरी ॲक्शन्स जे भारतीय आर्म्ड फोर्सेसनं पाकिस्तानमध्ये घुसून केले. प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रत्येक दिवशी आपण जे आहे एक प्रकारचं जॉईंट ब्रीफिंग घेतलं मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनं. बरोबर. आणि फक्त दावे केले नाहीत तर प्रत्येक दाव्याला जे आहे पुष्टी करण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रूफ दिले. बिफोर आणि आफ्टर त्या ठिकाणी सॅटेलाइट इमेजेस आपण दाखवले आणि त्यामुळं ज्या प्रकारचे आपण दावे केले त्याच्यामुळं प्रूफ त्याच्यासोबतच प्रूफ दिल्यामुळे एक प्रकारे जगासमोर पुन्हा एकदा भारत कशा प्रकारे रिस्पॉन्सिबल नेशन आहे हे त्या ठिकाणी आलं. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान हा एक प्रकारे इन्फॉर्मेशन वॉरफेअर त्याचबरोबर साय वॉरफेअर आपण ज्याला म्हणतो किंवा सायकोलॉजिकल वॉरफेअर एक प्रकारे भारतावर मानसिकरित्या दबाव टाकण्यासाठी एक प्रकारे खच्चीकरण करण्यासाठी मिस इन्फॉर्मेशन कॅम्पेन त्या ठिकाणी राबवत आला. पण याचं मिस इन्फॉर्मेशन कॅम्पेन सुद्धा भारतानं पूर्णतः उद्ध्वस्त केलं कारण आपण प्रूफ त्या ठिकाणी देत होतो. आणि आता हे सो कॉल्ड स्वल्पविराम भारत पाकिस्तान संघर्षामध्ये हा जो स्वल्पविराम आहे एक प्रकारची ही शस्त्रसंधी त्या ठिकाणी आहे. शस्त्रसंधी झाल्यानंतर त्याच्या पुढच्याच दिवशी आमचे प्रधानमंत्री आदमपूरच्या बेसवर त्या ठिकाणी गेले आणि आदमपूरच्या बेसवर त्या ठिकाणी जाऊन ज्यावेळेस त्यांनी भाषण दिलं त्यांच्या बॅकग्राऊंड मध्ये काय होतं, त्यांच्या बॅकग्राऊंड मध्ये S-400 एअर डिफेन्स सिस्टम होती ज्यानं अत्यंत महत्वाची भूमिका अदा केली. पाकिस्तानने जितके सगळे एअर प्रोजेक्टाईल भारताच्या दिशेने त्या ठिकाणी अटॅक त्या ठिकाणी केला होता त्याला न्यूट्रलाइज करण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम होती. आपली लढाऊ विमानं त्या ठिकाणी होती आणि त्रिशूल होतं की जर गरज पडली तर जसा शंकराचा तिसरा डोळा त्या ठिकाणी उघडल्यानंतर प्रलय होतो
त्याच प्रकारे आम्हाला त्रिशूल सुद्धा चालवता येतं. या प्रकारे एक प्रकारचं ऑप्टिक्स म्हणजे आदमपूर एअरबेसला जाणं, याच्या माध्यमातून मेसेज देणं की तुम्ही जे डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन करत होता की आमचं पंजाबमधलं आदमपूर एअरबेस उद्ध्वस्त झालं, S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त झाली, ऑलरेडी ते बॅकग्राऊंडमध्ये त्या ठिकाणी आहे. लगेच दुसऱ्या दिवशी मी त्या ठिकाणी जातोय आणि तिथून ज्या गगनभेदी घोषणा त्या ठिकाणी आल्या, जो जोश होता त्यातून पूर्ण जगाला मेसेज त्या ठिकाणी गेला की खऱ्या अर्थानं विक्टोरियस कोण आहे, आमचं कुठलंही नुकसान झालं नाही आणि पाकिस्तान कशा प्रकारे त्या ठिकाणी आपला डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन चालवतोय. सतीश सर, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच. विजय खरे आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक देखील आपल्यासोबत आहे. विजय खरे सर, बलुचिस्तानचं प्रादेशिक महत्त्व नेमकं काय सांगताना दिसतं? एका बाजूला भारत आणि पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना दुसरीकडे मात्र ज्या वेळेला थेटपणे बलुचिस्तानची त्यामध्ये एंट्री झाली, बलुचिस्ताननं तर आज स्वतःला स्वतंत्र म्हणून घोषित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं प्रादेशिक महत्त्व, आजूबाजूला असलेला सगळा परिसर, याचं महत्त्व मला अगदी थोडक्यात आपल्याकडून समजावून घ्यायचं. विजयजी, बलुचिस्तानची जी मागणी आहे, तिथील जो मुस्लिम समुदाय आहे, खरं म्हणजे बलुचिस्तान हा वांशिक प्रश्न आहे, हा धार्मिक प्रश्न नाही. आणि वांशिक प्रश्नावर आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठलाही देश स्वतंत्र झालेला नाहीये. बरोबर. पण श्रीलंकेचा LTTचा जो प्रश्न आहे तोही वांशिक प्रश्न होता आणि शेवटी मिलिटरीचं काउंटर ऑपरेशन करून त्या ठिकाणी LTTला सर्व शरणार्थी पकडून आज श्रीलंकेमध्ये तो LTTचा प्रश्न संपलेला आहे. नीट याचं सुरक्षेच्या दृष्टीने आपण या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. याचं हा एक वांशिक प्रश्न. तिथे मुस्लिम जे आहेत, म्हणजे मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन हे मुस्लिम जरी असले, त्याच्यामध्ये सुन्नी, हनाफी आणि जिक्री मुस्लिम यांचं पॉप्युलेशन आहे. आणि दक्षिण बलुचिस्तानमधून ही चळवळ सुरू झाली आणि त्याच्यामध्ये त्यांचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते लो इंटेन्सिटी इन्सर्जन्सी वापरून त्या ठिकाणी पाकिस्तानचे जे बेसेस असतील किंवा चायनाची जी सिपॅकची इन्व्हेस्टमेंट आहे तिथे हल्ले करणे, त्या पाकिस्तानच्या स्ट्रॅटेजिक बेसेस वर हल्ले करणे, मध्यंतरी ट्रेनवर हल्ला केला, अशा पद्धतीचं कारवाया करून त्या ठिकाणी आपलं वांशिक महत्व त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतात. आता हे निश्चित आहे की तिथल्या तो जो प्रांत आहे तो पाकिस्तानने सप्रेस करून एक प्रकारे त्या लोकांना बंडाळी करण्यासाठी उद्धृत केलेला आहे. परंतु दुसरीकडे मात्र याच जे बलूच लिबरेशन आर्मी, 2 गट आहेत तिथे, एक बलूच लिबरेशन आर्मी आणि बलूच लिबरेशन फ्रंट, हे दोघेही यांना अमेरिका आणि युकेने साधारणतः 2009 आणि 2019 मध्ये टेररिस्ट आउटफिट म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आता जर आपण कम्पेअर केला की LTT आणि बलूच लिबरेशन आर्मी, तर जगाच्या पाठीवर वांशिक नेतृत्वाने कुठली देश असा स्वातंत्र्य झालेला नंबर 1. दुसरं एक त्या ठिकाणी असं आहे की त्या ठिकाणी टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहेत, जसं अल कायदा आहे, ISIS आहे किंवा लष्कर-ए-तोयबा आहे किंवा इतर जे आहेत, तशा पद्धतीचे त्यांच्या ह्या इथनो नॅशनलिस्टिक अप्रोच घेऊन त्या ठिकाणी लो इंटेन्सिटी इन्सर्जन्सीचा वापर करून पाकिस्तानच्या स्टेट विरुद्ध ते काउंटर करतायत. आणि म्हणून मला असं यापुढील कालखंडात दिसतं की कितीही आपण त्या पद्धतीने त्यांनी जरी डिक्लेअर केला, तर साधारणतः बलुचिस्तानने काल जी बातमी आहे त्यांनी जवळपास त्या ठिकाणी 71 ठिकाणी 50 जे स्ट्रॅटेजिक लोकेशन आहेत, 71 हल्ले केलेत 51 लोकेशनवर. आता हे जे हल्ले आहेत, म्हणजे तुम्ही हे थोडं जरा श्रीलंकेचं LTTने हे जर तुम्ही साम्य केलं, आपल्या लक्षात येईल की ज्या पद्धतीचं त्यांच्याकडे स्ट्रॅटेजिक होती LTTकडे, तशी यांच्याकडे नाही. यांच्याकडे कुठलंही टेरिटोरियल कंट्रोल नाही. यांच्याकडे बलुचिस्तान आर्मीकडे कुठलंही स्वतःचं त्या ठिकाणी साधन सामुग्री नाही. फक्त लो इंटेन्सिटी इन्सर्जन्सीचा वापर करून, त्याला म्हणतो गुरिला वॉरफेअर, आधुनिक गुरिला वॉरफेअरचा वापर करून त्या ठिकाणी त्या पाकिस्तानच्या विरुद्ध लढतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की पुढील कालखंडामध्ये जरी आपण किती म्हटलं की बलुचिस्तान आर्मीच्या द्वारे वेगळा प्रांत होईल, ते शक्य होणार नाही. त्याचं कारण की त्या ठिकाणी स्टेट म्हणजे हा इथनो सेंट्रिक कन्फ्लिक्ट, हा धार्मिक कन्फ्लिक्ट नाहीये, म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून जगाच्या पाठीवर वांशिक याची जी राष्ट्र निर्माण झाली, म्हणजे तुम्ही युगोस्लाविया आणि बाकीचे जे आहेत, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी राष्ट्र निर्माण झाले, पण नंतर पुढे काय झालंय हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी मुवमेंट आहे ही त्याकडे आपण तसं न बघता आपल्या, कारण तशा पद्धतीची जी आपण झालं, जसं 71ला बांगलादेश
स्वातंत्र्य झालं आणि आज तोच बांगलादेश भारताच्या विरोधात नॉर्थ ईस्ट चीनने घ्यावा अशी भूमिका घेतोय. उद्या जर समजा बलुचिस्तान एक वेगळा देश झाला तर उद्या तोच बलुचिस्तान भारतावर काउंटर करणार नाही याची कुठली गॅरंटी नाही. त्यापेक्षा आपण जी मुवमेंट आहे म्हणजे ज्या पद्धतीचं आपल्याला इकॉनॉमिक आणि मिलिटरी कॅपॅबिलिटी आहे ती चायनाकडे काउंटर करायचं, चायनीज थ्रेटवर काउंटर करण्यासाठी आता स्ट्रॅटेजी लक्ष देणं गरजेचं आहे. बलुचिस्तान बरोबर आहे विजय सर. ज्या ठिकाणी आपला भारत आहे आणि आजूबाजूच्या देशांची त्या संदर्भातली असलेली जी भूमिका आहे त्या अनुषंगानं बलुचिस्तानचं महत्त्व आपण समजावून सांगितलं. निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. अनिल सर, एका बाजूला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती आणि त्या कालावधीमध्ये बलूच लिबरेशन आर्मीनं उचललेलं पाऊल कशा प्रकारे आपण या सर्व गोष्टींकडे पाहायला हवंय, आंतरराष्ट्रीय स्तरावरती याचा कितपत परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो, भारतासाठी ते योग्य होतं आणि पाकिस्तानच्या ते विरोधात होतं का, आणि पाकिस्तानचे 2 तुकडे पडलेत असं आपण या क्षणी समजायचं का? अनिल बाम सर. आपण जेव्हा पाकिस्तानवरती काउंटर ऑफेन्सिव्ह केला त्यांच्या प्रक्रियेनंतर 22 एप्रिल नंतर आपण जस्टिफाईड होतो कम्प्लिटली की आपण रिस्पॉन्स टू पाकिस्तान ऍक्शन म्हणून आपण केलं होतं. याच ठिकाणी आपण आता पाहतो की बलुचिस्तानमध्ये जे हालत आहे आणि ज्या प्रकारच्या घडामोडी होत आहेत, आपण जसं प्रस्तावात म्हणाला होता की मीर याद बलोच यांनी डिक्लेअर केलं आहे की बलुचिस्तान एक इंडिपेंडेंट नेशन आहे, आम्ही पाकिस्तानी नाही. ह्याचं मागची जी हिस्ट्री आहे 2000 पासून जेव्हा त्यांनी बलोच लिबरेशन आर्मी जे की बाहेर पडलं बलोच स्टुडंट ऑर्गनायझेशन मधनं तेव्हापासून यांचं हे बंड किंवा हे प्रयत्न चालू आहेत. आपण पाहतो की आज त्यांनी म्हटलं आहे की आम्ही 11 ऑगस्ट 1947 मध्येच इंडिपेंडन्स डिक्लेअर केला होता जेव्हा ब्रिटिश या एरियामधून चालले गेले होते. आपण जर का आज बारकाईने पाहाल की काय काय त्यांचे स्टेटमेंट्स होते आणि ऑन ग्राउंड त्याचा किती इफेक्ट आहे, तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे आणि ही खूप महान न्यूज आहे. कारण त्यांनी म्हटलं आहे की आम्ही इंडिपेंडेंट आहोत. भारताला त्यांनी अपील केलं आहे की आमची एम्बेसी उघडा दिल्लीमध्ये. त्यांनी UN फोर्सेसला अपील केलं आहे की UN पीस कीपिंग फोर्सेस पाठवा. त्यांनी सांगितलं आहे जितके पाकिस्तानी सोल्जर्स आहेत, इंटेलिजन्स एजन्सीज आहेत, पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, पोलीस आहेत, हे सगळे इथून निघून जा, कारण आम्ही या ठिकाणी आमचं कॅप्चर केलेलं आहे, आमचं पूर्ण स्वराज्य आहे. बरोबर. जसं खरे सर म्हणाले होते की 71 ठिकाणी कोऑर्डिनेटेड अटॅक्स केले होते ऑन 58 लोकेशन्स. इतक्या तादादमध्ये काम करणं आणि कोऑर्डिनेटेड काम करणं हे दाखवतं की बलूच लिबरेशन आर्मी किती ऍडव्हान्स्ड आहे आणि किती मॅच्युअर झालं आहे. आपण पाहिलं होतं जफर एक्सप्रेसमध्ये जेव्हा त्यांनी हल्ला केला होता, हे वारंवार चालू आहे आणि हे वारंवार करताना आणि आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे पूर्ण ट्रेन हायजॅक केली होती. आय थिंक हे इतिहासामध्ये असं कधी घडलं नसेल जे बलुचियन लिबरेशन आर्मीने केलं होतं. बलुचिस्ताननी जे आता डिक्लेरेशन केलं आहे इन द शॅडो आणि वेक ऑफ ऑपरेशन सिंदूर, ही खूप महत्वाची घटना आहे आणि आपल्याला माहिती आहे की बलुचिस्तान किती रेस्टिव्ह आहे आणि किती अनरेस्ट आहे तिथे आणि किती केव्हापासून त्यांनी हे प्रयत्न चालू ठेवले आहेत की त्यांना पाकिस्तानवरून वेगळं व्हायचं आहे. तुम्ही आता पाहाल की पाकिस्तानची हालत काय झाली आहे. बलुचिस्तान ऑलरेडी कारवाई करत आहे. सिंधमध्ये अनरेस्ट आहेच. KP खैबर पख्तूनख्वा मध्ये पूर्ण बंड चालू आहे. शिया सुन्नी आणि TTP तिथे कारवाई करतायत. शिवाय पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर मध्ये लोक म्हणतात की कारगिल बॉर्डर उघडा, आम्ही आता लगेच भारतामध्ये जाऊ. अशा प्रकारे जेव्हा पाकिस्तानची कोंडी झाली आहे आणि तसंही त्याला स्ट्रॅटेजिक डेप्थ नाही आहे, पाकिस्तानची अशी हालत झाली आहे की मी जाऊ कुठे आणि करू काय. आणि जसं तुम्ही म्हणाला मला अब्रू नाही तर माझी भीती कसली, हे तुम्ही वक्तव्य केलं होतं, हे तंतोतंत खरं आहे. पाकिस्तान असा देश आहे की त्यांना कितीही समजावायचा प्रयत्न करा ते समजत नाही, ते शिकत नाही. आणि आता बलुचिस्तानने बंड केलं आहे आणि मी अशी उम्मीद करतो की लवकरच पाकिस्तानचे तुकडे होतील आणि फक्त पाकिस्तान म्हणजे पंजाब प्रॉव्हिन्स राहील आणि त्यांना पंजाब मुबारक हो. बरोबर आहे. पाकिस्तानचे तुकडे पडतील काय हे येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचं लक्ष त्यावरती असेलच. मोहन काकतीकर सरांसाठी पुढचा प्रश्न आहे. मोहन सर, एका बाजूला सडेतोड उत्तर हे भारतीय सैन्यानं दिलेलं होतं, दुसरीकडे स्वगृही असलेला कलह
जे आपण सगळे पाहतोय, जे इतरही मान्यवरांनी सांगितलं त्यानुसार जर स्वगृहातला जर कलह त्या ठिकाणी असेल तर पाकिस्तानची कोंडी किती योग्य पद्धतीने करण्यामध्ये यश आलेलं आहे, रणनीतीबाबत आपल्याला काय वाटतं? ही ॲक्च्युली आपण जर सध्याची परिस्थिती पाहिली तर पाकिस्तानची इंटरनल सिच्युएशन, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन खराब आहे, टेररिस्ट अटॅक्स होत आहेत आणि पाकिस्तानी सरकारचा टेररिस्ट ऑर्गनायझेशन्सवरती कंट्रोल ही पूर्ण नाही आहे. आणि अशा परिस्थितीत जे बलुचिस्तानमध्ये जी मुवमेंट सुरू आहे किंवा ही आता नवीन नाही, ही फार जुनी आहे आणि याला आत्ता जर इम्पेटस मिळालेला आहे आणि याच वेळेला पुन्हा अफगाणिस्तान बरोबर पण पाकिस्तानची रिलेशन्स सध्या अतिशय स्ट्रेंड आहेत, त्याच्या बॉर्डर्सवरती इवन फायरिंग वगैरे होत आहे. अशा परिस्थितीत इट इज ही म्हणजे एक सिच्युएशन भारताच्या दृष्टीने फार चांगली आहे, कारण जर पाकिस्तानमध्ये शांतता असेल तर आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानचे नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह हे असतं की आपल्या इंडियाच्या बॉर्डरवरती किंवा काश्मीरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम उभा करणं हे त्यांचं नेहमीच त्यांची आयडिया असते. तेव्हा जर ते इंटरनली बिझी राहिले तर तेवढाच त्यांचा काश्मीरमध्ये जो प्रॉब्लेम उभा करण्याचा त्यांचा जो प्रयत्न असतो त्याला शह मिळून जाईल आणि यासाठी भारतानेही बलुचिस्तानला पूर्णपणे मदत केली पाहिजे, क्लॅन्डेस्टाईनली किंवा ओपनली. आणि त्याचबरोबर भारताने सध्या ऑलरेडी अफगाणिस्तानबरोबर आपले रिलेशन्स इम्प्रूव्ह करण्याची सुरुवात केलेली आहे आणि तीही चालू ठेवली पाहिजे. आणि या दोन्ही फ्रंटवरती पाकिस्तान जर बिझी राहिला तर निश्चितच फार लवकर पाकिस्तानचे तुकडे होऊ शकतील. आणि याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट पाहण्यासारखी आहे की बलुचिस्तानला कुठल्याही एका प्रदेशाला जर इंडिपेंडेंट व्हायचं असेल तर त्याला 2-3 गोष्टीची जरुरी असते. मुख्य म्हणजे त्याला कुठल्याही त्याला एक पोर्ट हवा असतं किंवा सीला त्याला ओपनिंग हवं असतं आणि त्यांच्याकडे अरेबियन सीला त्यांना ओपनिंग आहे, त्यांच्याकडे ग्वादर पोर्ट आहे, त्यांना दुसऱ्या 2 देशाची इंटरनॅशनल बॉर्डर आहे, इराणची आणि अफगाणिस्तानची. आणि अशा परिस्थितीत जर त्याच्यातला अंतर्गत कलह वाढत गेला तर पाकिस्तानला हे आउट ऑफ कंट्रोल निश्चित होईल आणि कदाचित इन नियर फ्युचर यांना इंडिपेंडन्स ही अचीव करण्यामध्ये सक्सेस होऊ शकेल. कारण आत्ता सुद्धा सध्याची जी परिस्थिती आहे त्यात बलुचिस्तानमधले काही प्रदेशात पाकिस्तान आर्मीला सुद्धा सध्या अप्रोच करणं अवघड होत आहे, इतकी तिथे परिस्थिती खराब आहे. आणि जर ही अशीच होत राहिली आणि पाकिस्तानची सध्याची जी परिस्थिती आहे, फायनान्शियल परिस्थिती वाईट आहे, परंतु याच्यात एकच अँगल आपल्याला लक्षात घ्यायला हवा की बलुचिस्तानमध्ये फार मोठी साठा आहे गॅसचा, नॅचरल गॅसचा. त्यांच्याकडे गोल्ड आहे, कॉपर आहे आणि त्याचे जे ठेवे आहेत ते फार मोठे आहेत. आणि आत्ताच एक न्यूज आलेली आहे की अरब कंट्रीजकडून पाकिस्तानला एक ऑफर आलेली आहे की त्याचं एक्सप्लॉयटेशन करण्यासाठी दे आर गोइंग टू पुट लॉट ऑफ मनी. अशा परिस्थितीत हे जर झालं तर कदाचित हा थोडासा बलुचिस्तानच्या मुवमेंटला थोडासा ड्रॉबॅक होईल, कारण ही जी फायनान्शियल स्टॅबिलिटी पाकिस्तानला यामुळे येईल त्यामुळे बलुचिस्तानचा जी मुवमेंट आहे त्याला थोडासा सेटबॅक आल्यासारखं होऊ शकतं. बरोबर आहे मोहन सर. बलुचिस्तानमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं नेहमी म्हणणं आहे की एका बाजूला आम्हाला ओरबाडलं जात आहे, आमच्याकडे असलेला जो खनिज साठा आहे त्याची सातत्यानं लूट होतीये, ज्याचा फायदा त्यांना न होता आजूबाजूला असलेल्या इतर देशांना होत असल्याचा त्यांचा दावा आहे. तर दुसरीकडे मीर बलोचनं जे घोषित केलेलं आहे की आम्ही आता स्वतंत्र झालेलो आहोत, यामध्ये कितपत तथ्य आहे? तर दुसरीकडे नवी दिल्लीमध्ये स्वतंत्र उच्चायुक्त सुरू करण्याची मागणी मीर बलोचनं केलेली आहे. सतीश ढगे सर, मी आपल्यापासून सुरुवात करीन, कारण एका बाजूला बलोच स्वतंत्र झालेला आहे, ही जी घोषणा करण्यात आलेली आहे त्यामध्ये आपल्याला कितपत तथ्य मानता आणि ते जगानं मान्य करावं का? दुसरीकडे उच्चायुक्त हे नवी दिल्लीमध्ये स्थापन करावं अशी जी मागणी आता मीर बलोचकडून करण्यात येते आहे,
उच्चायुक्त नेमकं काय असतं, त्याची मागणी कशासाठी होत असते, या अनुषंगानं माझा आपल्यासाठी हा प्रश्न आहे की उच्चायुक्तालयानं नेमका त्यांचा फायदा काय, त्यांच्या मागणीमध्ये तथ्य काय. सतीशजी. नक्कीच आपले जे को पॅनलिस्ट आहेत त्यांनी वेगवेगळे आस्पेक्ट्स या बलूच मुवमेंटशी रिलेटेड जे आहेत त्या ठिकाणी मांडले. मला वाटतं की भारतानं जे आहे एक प्रकारे यांच्या मागणीला पाठिंबा द्यावा. विजय खरे सर त्याच्या बाजूने त्या ठिकाणी आहेत, पण मला वाटतं पाठिंबा द्यावा ते यासाठी की 2016 मध्ये जे आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना त्या ठिकाणी स्पष्टपणे बलोच जनतेवर जो काही अन्याय होतोय त्या अँगलनी जे आहे त्या ठिकाणी भाष्य केलं होतं. म्हणजे जगासमोर अशा प्रकारचं एक प्रकारे इंडिकेशन त्यांनी दिलं होतं की या बलोच मुवमेंटला किंवा त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भारत त्यांच्या बाजूने उभा आहे. एक गोष्ट हाच भारत होता जो काही दशका अगोदर म्हणजे पाकिस्तानचं नाव घ्यायला सुद्धा जे आहे आपण घाबरत होतो किंवा त्या ठिकाणी जे आहे त्यांचं स्पष्टपणे नाव होत नव्हतं. एक शेजारी राष्ट्रानं असा हल्ला केला असं आपण म्हणत होतो. मग त्याच्यानंतर आपण पाक पुरस्कृत दहशतवाद म्हणायला लागलो आणि आता तर जे आहे स्पष्टपणे आपण भूमिका घेतली की ऍक्ट ऑफ टेररिझम इज इक्वल टू ऍक्ट ऑफ वॉर. पाकिस्तान मधून जर झालं किंवा म्हणजे अशा प्रकारचा जो आहे दहशतवाद्यांनी किंवा त्यांच्या आकांना सुद्धा जे आहे आता आम्ही अटॅक त्या ठिकाणी करू. म्हणजे ग्रॅज्युअली आपण ज्या प्रकारे चेंज करतोय, जशी खमकी भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतोय, त्याच प्रकारे मला वाटतं की आता वेळ आलेली आहे की बलोच मुवमेंटला सुद्धा एक प्रकारे आपण त्यांना पाठिंबा द्यावा, प्रत्यक्षरित्या असो किंवा अप्रत्यक्षरित्या असो. मग हा पाठिंबा कशा प्रकारे देऊ शकतो, जशी ती मागणी त्या ठिकाणी केली की एम्बेसी त्यांची असेल नसेल नवी दिल्लीमध्ये जे आहे त्या ठिकाणी त्यांना अलाउ करू नाही करू हा पुढचा त्या ठिकाणी प्रश्न आहे, पण अप्रत्यक्षपणे आपण त्यांना जे आहे सपोर्ट केलाच पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा जो आहे आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. तो यासाठी की या अँगलनी आपण फक्त पाकिस्तानला काउंटर बॅलन्स करत नाहीये, त्याचबरोबर आपण चायनाला सुद्धा काउंटर बॅलन्स करण्यासाठी एक प्रकारे ते आपल्यासाठी फायद्याचं ठरेल. का? कारण हेच बलोच रिबेल्स जे आहेत ते ग्वादार बंदरावर अत्यंत मोठ्या प्रमाणावर जे आहे चायनीज जे वेगवेगळ्या प्रकारचे ऍसेट्स आहेत त्याच्यावर दबाव निर्माण करतायत. बलुचिस्तानचाच पार्ट असणारा हा ग्वादार बंदर आणि हे ग्वादार बंदर चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी अत्यंत महत्वाचं आहे, म्हणजेच चायनासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि अरब देशांकडून येणारं जे तेल आहे किंवा सगळा माल जो आहे तो डायरेक्टली चायनामध्ये जाण्यासाठी या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचं महत्व आहे. आणि त्या अँगलनं हे ग्वादार बंदर जे आहे चायनासाठी अत्यंत महत्वाचं आहे. हे ग्वादार बंदर मुळात जे आहे बलुचिस्तान मधलंच आहे, त्यांचीच जागा त्यांनाच तिथून विस्थापित करण्यात आलं आणि अशा प्रकारे हे ग्वादार बंदर त्या ठिकाणी बांधण्यात आलं. त्या अनुषंगानं बलोच रिबेल्सचं मोठ्या प्रमाणावर जे आहे त्यांच्या विरुद्ध आंदोलन म्हणा किंवा त्यांच्या विरुद्ध हल्ले सुद्धा केले. ज्या प्रकारे चायना आपल्या नॉर्थ ईस्ट मध्ये जे आहे अशांतता प्रस्थापित करण्यासाठी त्या रिबेल्सला जे आहे शस्त्रास्त्र देतो, तिथे अशांतता प्रस्थापित करतो, म्हणजे एक प्रकारे भारतावर दबाव निर्माण करतो, त्याच प्रकारे भारतासाठी जे आहे काउंटर बॅलन्स म्हणून ग्वादार बंदर आणि त्याच्याशी असोसिएटेड बलोच मधला जो असंतोष आहे तो आपल्याला वापरता येऊ शकतो. त्याचबरोबर बलुचिस्तान मधला एकूणच जो असंतोष आहे त्या असंतोषाला जे आहे कुठेतरी आपण खत पाणी म्हणण्याच्या ऐवजी अप्रत्यक्षरित्या जरी त्या ठिकाणी पाठिंबा दिला तरी सुद्धा जो आहे पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणावर काउंटर बॅलन्स त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि माझ्या मते जसं मी अगोदर उदाहरण दिलं की हळूहळू आपण पुढे जातोय, तर जसं आपल्याला पाकव्याप्त काश्मीर आता जो आहे एकच अनफिनिश्ड एजेंडा आणि पाकव्याप्त काश्मीर परत द्या अशा प्रकारची खमकी भूमिका आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली, त्याच प्रकारे बलुचिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून जर तिथल्या लोकांची मागणी असेल तर त्याला सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्या इतका जो आहे एक स्टेप अप आपण त्या ठिकाणी गेलो पाहिजे. आणि फक्त बलुचिस्तान नाही, मग त्याच वेळेस सायमल्टेनियसली चायनाची जी दुखती रग आहे, ज्याला मी 3T त्या ठिकाणी म्हणेल, तिबेट, तैवान आणि ईस्ट तुर्किस्तान शिनजियांग प्रांतामध्ये चायना ज्या प्रकारे उयगुर मुस्लिमांवर अन्याय करतोय, तिबेट आणि तैवान यांच्या ऑटोनॉमीशी संबंधित तिथल्या लोकांच्या भावनेविरुद्ध त्यांना जे आहे वन चायना प्रिन्सिपलच्या अंतर्गत आपल्यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी दबाव त्या ठिकाणी टाकतोय. आंतरराष्ट्रीय स्तरावर या 3Tच्या विरुद्ध सुद्धा आपण आवाज उचलला पाहिजे. त्याचबरोबर बलुचिस्तान मुवमेंटला सुद्धा आपण त्या ठिकाणी सपोर्ट केला पाहिजे. या अनुषंगानं ग्रेडेड जर आपण अपवर्जन त्या ठिकाणी केलं तर चायना त्याचबरोबर पाकिस्तानला काउंटर करण्यासाठी माझ्या मते डिप्लोमॅटिकली आपल्याला खूप मोठा त्या ठिकाणी फायदा होऊ शकेल. बाय द वे तिबेटच्या अनुषंगानं सुद्धा जे आहे ऑलरेडी आपल्या धर्मशालामध्ये तिबेटशी संबंधित गव्हर्नमेंट इन एक्झाईल आहेच ना. मग तसं जर तिबेटशी संबंधित गव्हर्नमेंट इन एक्झाईल भारतामध्ये असू शकतं, तर बलुचिस्तानशी संबंधित सुद्धा जे आहे अशा प्रकारची एखादी एम्बेसी म्हणा किंवा गव्हर्नमेंट इन एक्झाईल समजा जर दिल्लीला असेल तर त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्यासाठी तशी खमकी भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर जी आहे एक स्टेप आपल्याला अपग्रेड होणं आवश्यक आहे. आणि माझ्या मते ती वेळ आलेली आहे की या बलोच मुवमेंटला आपण सपोर्ट केला पाहिजे आणि चायना आणि पाकिस्तानला काउंटर करण्यासाठी या सगळ्या मुवमेंटचा आपल्या अँगलला सुद्धा फायदा करून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. पुन्हा एकदा भारत पाकिस्तान हा मुद्दा जर आपण छेडलेलाच आहे ढगे सर. इतर मान्यवरांकडे वळण्याआधी
भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षादरम्यान आपण पाकिस्तानला मात दिली, त्यांचे अनेक एअरबेस आपण उद्ध्वस्त केले, त्याचे पुरावे देखील आपल्या भारतीय सैन्यानं दाखवले होते। यात पाकिस्तानच्या चकलाला सरगोधा एअरबेस, तसंच चुनियन एअर डिफेन्स रडार साइट, आरिफवाला एअर डिफेन्स, त्यानंतर जकोबाबाद एअरबेस, रहीम यार खान एअरबेस, सुक्कुर एअरबेस आणि भोलारी एअरबेसचा समावेश होता। जे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती जे एअरबेस पाकिस्तानचे त्यांच्यावरती हल्ला चढवून आपण उद्ध्वस्त केलेले आहे, त्यांची यादी आपण टेलिव्हिजनवरती पाहतोय। त्यानंतर आंतरराष्ट्रीय जगतामध्ये आपलं हसं होऊ नये म्हणून पाकिस्तानने देखील शूरपणाचा आव आणण्याचा प्रयत्न केला। ते म्हणतात ना, गिरे तो भी टांग ऊपर, अशीच नेहमीप्रमाणेची भूमिका पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावरती घेताना दिसून आलं। हरलेल्या पाकिस्तानकडून विजयाचा खोटा दावा केला जातोय। गेल्या आठवड्यामध्ये तर पाकिस्तानने पत्रकार परिषद देखील घेतली, यात त्यांनी आपण भारताच्या आदमपूर एअरबेसचं नुकसान केल्याचा दावा केला होता। तसंच पाकिस्तानी सैन्यानं भारताची S-400 ही सिस्टम नष्ट केल्याचं सांगितलं। मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसवरती जाऊन भारतीय जवानांची भेट घेतली आणि त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। यावेळी मोदींच्या संबोधनावेळी आदमपूर एअरबेस आणि त्यांच्या मागे असलेली S-400 सिस्टम पूर्णपणे सुरक्षित असल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झालेला आहे, एवढं निश्चित। पुन्हा एकदा आपण पॅनलिस्टकडे जाणार आहोत। मोहन काकतीकर सर, खरं तर ज्यावेळेला पाकिस्तान कांगावा करताय आंतरराष्ट्रीय स्तरावरती, त्यावेळेला आंतरराष्ट्रीय माध्यमांनी देखील किती नुकसान भारतानं एअरबेसचं केलेलं पाकिस्तानच्या, हे पुन्हा एकदा सिद्ध होताना दिसतंय। हा कांगावा नेमका कशासाठी? बेसिकली हा कांगावा पाकिस्तान आपल्या लोकांचं आणि आपल्या सैन्यबलाचं मनोबल ठीक ठेवण्यासाठी करत असतो। हे प्रत्येक देशच करत असतो। परंतु याच्यात एक दुसरं एक एलिमेंट सध्या आलेलं आहे, कारण पाकिस्तानकडे जे चायनीज इक्विपमेंट आहे त्याचा परफॉर्मन्स अतिशय वाईट होता असं प्रूव्ह झालेलं आहे। परंतु त्याच्यावरती पांघरून घालण्यासाठी चायनीज सुद्धा प्रयत्न करतायत, असं दाखवण्यासाठी की पाकिस्तानच्या इक्विपमेंटचा म्हणजे पाकिस्तानच्या आणि त्याचबरोबर पाकिस्तानच्या आर्मीचा एफर्ट हा रिझल्ट फार चांगला आला आहे असं त्यांना दाखवायचं आहे। त्याच वेळेला अमेरिकन्सनाही त्यांच्या F-16 बद्दलही असं दाखवायचं नाही आहे की F-16चा परफॉर्मन्स ठीक नाही आहे, कारण US ऑल्सो हे प्रयत्न करते की त्यांचा F-35 हिंदुस्थानला विकण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे। आणि जसं आपल्याला माहिती आहे की ट्रम्प गव्हर्नमेंटचं प्रत्येक धोरण जे असतं त्याच्या मागे ट्रेड हा एक मोठा इश्यू असतो। तर त्यामुळे अमेरिकन गव्हर्नमेंट ही अजिबात हे दाखवायला तयार नाही आहे की अमेरिकन इक्विपमेंटचा परफॉर्मन्स खराब होता, आणि यामुळे मग असं दाखवण्यात येतं की त्याचबरोबर पाकिस्तान आर्मीचाही पाकिस्तानच्या आर्म फोर्सेसचाही परफॉर्मन्स त्या अनुषंगाने चांगला झाला असं दाखवण्यात आलेलं आहे। आणि ही गोष्ट आता अर्थात भारताने गेल्या 2-3 दिवसामध्ये पुष्कळ त्याचा त्यांनी पाठपुरावा करून हे दाखवून दिलेलं आहे की हा जो खोटा प्रचार करण्यात आलेला आहे तो त्यांनी दाखवून दिलाय की हा अत्यंत खोटा आहे। बरोबर, जे सत्य आहे ते जगासमोर मांडण्याचा आपण प्रयत्न केला। निवृत्त मेजर जनरल अनिल बाम सरांना मला विचारायचं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणच्या एअरबेसला जाऊन दिलेली भेट असेल किंवा दुसरीकडे राजनाथ सिंग यांनी देखील आज मनोबल ज्या प्रकारे सर्व सैन्याचं वाढवलेलं आहे, या गोष्टी किती महत्त्वाच्या होत्या, त्यातून खरं तर जगाला एक वेगळा संदेशही जातो। तर दुसरीकडे आमचं सैन्य किती प्रबळ आहे, कशा प्रकारे आपल्यावरती झालेल्या आक्रमणांना आपण योग्य रीतीने उत्तर देऊ शकतो, हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न अतिशय महत्त्वाचा होता। आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाकिस्तानची पुन्हा एकदा झालेली नाचक्की हेही तेवढंच अधोरेखित करण्यासारखं अनिल सर। आपले प्रधानमंत्री एक स्टेट्समॅन आहेत, आपले जितके मिनिस्टर्स आहेत हे पण उच्च कोटीचे आहेत। जसं तुम्ही म्हणालात की प्रधानमंत्र्यांनी आदमपूर बेसवरती जाऊन सगळ्यांना दाखवून दिलं की खरं काय आहे आणि किती सोपं आहे म्हणायला की आम्ही पूर्ण एअरबेस उडवला आणि ते व्हिज्युअल्स होते आणि ऑप्टिक्स होते। S-400 मागे उभं होतं, फायटर एअरक्राफ्ट मागे उभं होते। पाकिस्तानची सवय आहे की आम्ही
जे काही भारत करेल आम्ही कॉपी कट करू. आपण इथे प्रेस कॉन्फरन्स केली, तिन्ही DGMO होते, म्हणजे DGMO होते, DG एअर ऑपरेशन्स होते, DG नेव्हल ऑपरेशन्स होते. लगेच दुसऱ्या दिवशी पाकिस्तानमध्ये त्यांच्या तिन्ही DGMOजनी प्रेस कॉन्फरन्स केली आणि काय म्हटलं, आमची इस्लामिक देश आहे, इस्लामिक आर्मी आहे, इस्लामिक सैन्य आहे आणि अल्लाह आमची रक्षा करतो. अल्लाहने किती रक्षा केली आपण सगळ्यांनी पाहिलं. तुम्ही बॉडी लँग्वेज पहा, प्रधानमंत्री जेव्हा बोलतात, ज्यांनी सगळ्या ऑफिसर्स आणि सैनिकांचं मनोबल वाढवलं, किती जोश होता. आणि जेव्हा एक प्रधानमंत्री एका एअरबेसवरती जाऊन बोलतो तो जोश होतो. जेव्हा मी म्हणतो कॉपी कॅट, आपण पाहिलं की 12 मेला दिव्हाए वतन म्हणून एक रॅली केली. जितके टेररिस्ट होते, जे ऑर्गनायझेशन होते, फजलुर रहमान ज्यांचे जमात उलेमाए इस्लाम फजी ही जो ग्रुप आहे त्यांनी ते ऑर्गनाईज केली होती. आणि काय सांगितलं, पाकिस्तान जिंकलं. पाकिस्ताननी इस्लामी सेना असल्यामुळे आपल्याला कोणी हरवू शकत नाही. आणि नंतर प्रधानमंत्री गेले तर शाहबाज शरीफला जायलाच पाहिजे. शाहबाज शरीफ कुठे गेले, मसरूरला गेले, सियालकोट मध्ये. आणि त्यांचा बॉडी लँग्वेज तुम्ही पाहिलं असेल, ऐकणाऱ्यांना पण माहिती होतं की ती पोकळ आहे. आणि बरोबर पूर्ण कॉन्वॉय, डेप्युटी प्राईम मिनिस्टर आणि फॉरेन मिनिस्टर इशाक दर, डिफेन्स मिनिस्टर ख्वाजा आसिफ, ज्याला काही कळतच नाही की चाललं काय, कळत पण नाही की कोण काय करतंय. ऑफकोर्स पूर्ण जगाला माहिती आहे की आसिफ मुनीर कॉल द शॉट, तोही होता. एअर चीफ पण होता. हे सगळे जाऊन एका टँकवर उभं राहून प्रयत्न करतात दाखवायला की आम्ही सगळं ठीक आहे, आम्ही जिंकलो. असं होत नाही. जे त्यांची नाचक्की झाली आहे पूर्ण जगामध्ये, त्यांची थू झाली आहे जगामध्ये. आणि आपण पाहिलंय की आपण ऍट विल ज्या ठिकाणी आपल्याला हिट करायचंय, ज्या ठिकाणी आपल्याला स्ट्राईक करायचंय, आपण करू शकतो. त्याच्यामुळे पाकिस्तानला आता कळून चुकलं आहे. आणि जेव्हा आपण सीज फायरच्या काही तासांआधी आपण डिक्लेअर केलं, एनी ऍक्ट ऑफ टेररिझम वुड बी ऍक्ट ऑफ वॉर. आता आपण विचारणार नाही, आता आपण सांगणार नाही, आता पाकिस्तानला आपण मौका देणार नाही की तुम्ही बोला आणि सांगा. कारण पाकिस्तान काय करतं, इव्हेंट झाल्याबरोबर भारताच्या प्रतिक्रियेच्या पहिले म्हणतात हमने नाही किया. अशा वेळा आपण त्यांना दाखवून देऊ की पहिले स्ट्राईक करेंगे, तुम्ही कूच के मारा था, अभी हम घुस के मारेंगे. बरोबर आहे. सातत्यानं उत्तर देण्याची गरज तर खऱ्या अर्थानं आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्यावेळेला पाकिस्तान अशा प्रकारचा कांगावा करताना दिसून येतं, त्यावेळेला पाकिस्तानची नेमकी या क्षणाला काय इमेज झालेली आहे इतर देशांच्या तुलनेमध्ये, आंतरराष्ट्रीय अभ्यासक विजय खरे यांच्याकडून या संदर्भातलं विश्लेषण घेऊयात. विजय खरे सर यांच्याकडे आपण जाऊयात. विजय सर, एका बाजूला कितीही कांगावा केला तरी देखील संयुक्त राष्ट्र असतील, इतर देश असतील, त्यांचं लक्ष हे पाकिस्तान नेमकं काय करतंय, काय घडवतंय याकडे सातत्यानं होतंच. दुसरीकडे दोन देशांचा हा महत्त्वपूर्ण प्रश्न असला तरी संपूर्ण जगाचं लक्ष त्याकडे लागलेलं होतं. कारण एका बाजूला भारत बलाढ्यपणे त्यांनी केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना दिसत होतं, तर दुसरीकडे मात्र पाकिस्तानही हम किसी से कम नाही हे दाखवण्याचा फक्त प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत होतं. विजय खरे सर, एक मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की बलुचचा जो प्रश्न आहे तो वांशिक प्रश्न, जर त्या अनुषंगाने आपण अनालिसिस केलं तर आपल्याला साधारण 71 नंतरच्या आत पाहावे तो जे देश वांशिक प्रश्नावर स्वतंत्र झाले त्याच्यामध्ये इरिट्रिया जो आहे तो इथिओपियापासून दूर झाला, दक्षिण सुदान आहे तो सुदानपासून दूर झाला, नंतर युगोस्लावियापासून स्लोवेनिया, क्रोएशिया, बोस्निया स्वतंत्र झाले, मेसोडेनिया झाल्या, ईस्ट तिमूर झाला, आर्मेनिया झालं, अझरबैजान झाला, कोसोवो झाला आणि जॉर्जिया झाले. हे जे देश आहे ते साधारणतः 80-90च्या दशकानंतर याच्यानंतर ते स्वतंत्र झालेले. बलुचिस्तानचा जो प्रश्न आहे पॉप्युलेशन किती आहे, 14.8 मिलियन, म्हणजे साधारणतः 1.5 कोटी पॉप्युलेशन आहे. त्या ठिकाणी 1.5 कोटी पॉप्युलेशनने देश स्वतंत्र होणं आणि तिथे त्या ठिकाणी काउंटर त्याच्या विरोधात चायना इंटरफेअर करणं, त्याचबरोबर पाकिस्तानचं त्या इंटरव्हेन्शन करणं, हे जर स्ट्रॅटेजिकली जर बघितलं, हे निश्चित आहे की बलुचिस्तान तो जो प्रांत आहे त्याच्यामध्ये नॅचरल स्ट्रॅटेजिक रिसोर्सेस निश्चितच आहेत. परंतु ते न करता एक वेगळ्या पद्धतीने आता काउंटर स्ट्रॅटेजी आपल्याला करावं लागेल. शेवटी असं आहे की जोपर्यंत तुम्ही बॅलन्स, स्ट्रॅटेजिक बॅलन्स मेंटेन चायना सोबत करत नाही तोपर्यंत दक्षिण आशियामध्ये स्टॅबिलिटी मेंटेन होणार नाही. आणि ज्या पद्धतीने आपल्या
सोबत म्हणजे रशियाची भूमिका असेल किंवा अमेरिकेची भूमिका असेल किंवा युरोपियन यांची भूमिका असेल, या सर्व भूमिका ह्या अकॉर्डिंग टू देअर स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट त्या बदलत असतील. परंतु आपल्याला इथून पुढे चौथा फ्रंट ओपन करायचा की ज्याचं पॉप्युलेशन एका याच्यावर आहे. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आता तुमचं थर्ड फ्रंट ऑलरेडी उभा झालेला आहे बांगलादेशचा. आता आपण त्याच्यावर फार चर्चा करत नाही, परंतु पुढील कालखंडामध्ये बांगलादेश वुड बी अ क्रिटिकल इश्यू फॉर इंडियाज नॅशनल सिक्युरिटी. त्याच्याविषयी फार चर्चा होत नाही, म्हणजे आपण खूप त्या अनुषंगाने बघत नाही. आणि म्हणून बलुचिस्तान जर स्वातंत्र्य झाला तर 1.5 कोटी पॉप्युलेशन त्यांचं आहे. तर 1.5 कोटी, 1.5 पण नाही, म्हणजे 14.8 मिलियन एवढं पॉप्युलेशन आहे. तिथे त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर पण नाहीये. अशा ठिकाणी नवीन देश तयार करून युनायटेड नेशनची मान्यता, आपण त्याला भारतामध्ये तशा पद्धतीची मान्यता देऊन नेमकं काय साध्य करणार आहे? आर वी गोइंग टू टेक इट बलुचिस्तान एज अ इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया, ऑर जस्ट वी आर गिव्हिंग त्याचे तुकडे करून आपल्याला काही शांतता प्रस्थापित होऊ शकते का? हाही त्याच्यामध्ये प्रश्न आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला बघणं निश्चित गरजेचं आहे. आता दोन त्याचे काल जे 71 अटॅक त्यांनी केलेत याच्यावर, म्हणजे जवळपास 50 लोकेशन मध्ये, त्याच्यामध्ये त्यांचं एक नॅरेशन खूप महत्वाचं, त्याचा आपल्याला काय मेसेज आहे तो फार महत्वाचा आहे. की त्यांनी बलूच लोकांची जे त्यांनी मेसेज भारताला दिलेला आहे की तुम्ही पाकिस्तान पासून सावधान व्हा, आणि ही जी पीस किंवा सीज फायर केलेलं आहे हे पाकिस्तानचं नाटक आहे, आणि पुढच्या त्याची जी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी बलूच आर्मी जी आहे किंवा बलूच लिबरेशन आर्मी ही भारताच्या आर्मी सोबत त्या ठिकाणी स्ट्रॅटेजिक बेसिसला मदत करण्यासाठी लढेल, आणि पुढे वेस्टर्न फ्रंट जे आहे त्या वेस्टर्न फ्रंटला बेले विल टेक केअर, असं त्या पद्धतीने त्याचं नॅरेशन आहे. मी जसं म्हटलं की बलुचिस्तान हे जे बलूच आर्मीचा जो प्रश्न आहे हा दहशतवादांसारखा नाही, हा एक वांशिक आणि इथनिक याच्याशी रिलेटेड असल्या कारणाने त्यांचं जे फ्रीडम फायटर वर्सेस नॉन टेररिस्ट असं जे आहे, दे आर नॉट टेररिस्ट, दे आर फ्रीडम फायटर. पण एकीकडे हे फ्रीडम फायटर त्यांच्यासाठी आहेत, पण दुसरीकडे त्याच बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला US असेल, UK असेल, काही अजून बलाढ्य राष्ट्र कदाचित उद्या त्यांना दहशतवादी, कारण तसे आउटफिट जे आहेत त्यांचे ऍक्शन जी आहे ती त्या पद्धतीची आहे. म्हणजे त्या याला जे तिथले जे बेसेस, जे स्ट्रॅटेजिक बेसेस असेल किंवा तिथले इन्फ्रास्ट्रक्चर हल्ला करणं, हे जे आहे हे पाकिस्तानचं जरी असेल तरी पण त्या आंतरराष्ट्रीय पर्स्पेक्टिव्हला बलुचिस्तानात ते आहे. आता इथून आपल्याला 1-2 महत्वाच्या याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर आपल्याला बलुचिस्तानला इंडिपेंडंट ऐवजी पाक ऑक्युपाईड काश्मीर हा पूर्ण जर भारताने घेतला तर कदाचित भारताची जी इमेज आहे ही इमेज अधिक त्या ठिकाणी हे होईल. आणि दॅट वॉज जे त्याला म्हणतो ना आपण, ज्या पद्धतीने आपल्याला आता संधी होती इंटरनॅशनल परसेप्शन, आणि ही जी होती की पूर्णपणे पाक ऑक्युपाईड काश्मीर आपण परत घेण्याची फार मोठी संधी होती. परंतु शेवटी हाऊ लॉंग यू कॅन कंटिन्यू वॉर, आणि बदललेल्या टेक्नॉलॉजी, बदललेल्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, ड्रोन वॉरफेअर, आणि ही जी तंत्रज्ञान, त्या तंत्रज्ञानामध्ये आपण ज्या पद्धतीचे डिस्ट्रक्शन पाकिस्तानला करते निश्चितच व्याख्यान आहे. परंतु जी संधी आहे, म्हणजे अजूनही संधी आहे जर तुम्ही त्या पद्धतीने जर काउंटर केलं. परंतु आपल्याकडे अजूनही त्या पद्धतीने तशा पद्धतीचं नॅशनल सिक्युरिटी पॉलिसी जी आहे. बरोबर आहे विजय सर, तुम्ही जसं सांगितलं की भारताची कोंडी करणारा प्रत्येक देश हा भारतासाठी जसा डोकेदुखी ठरू शकतो, तशाच प्रकारे पाकिस्तानच्या असलेल्या नापाक कारवाया देखील जगाची डोकेदुखी ठरणाऱ्या ठरू शकतात. सतीश ढगे सर, वेळीच बंदोबस्त करण्यासाठी पुढची रणनीती काय? नक्कीच वेळीच बंदोबस्त करण्यासाठी जे आहे सगळ्यात पहिल्यांदा आपली आत्मनिर्भर भारत हे आवश्यक आहे. म्हणजे या छोट्याशा उदाहरणावरून आपल्याला दिसलं की रशिया सुद्धा आपल्या उघड पाठिंब्याला त्या ठिकाणी आला नाही. अमेरिका नेहमीच डबल ढोलकी त्या ठिकाणी असते. मग रशियाच्या भरोश्यावर, अमेरिकेच्या भरोश्यावर, युरोपियन राष्ट्रांच्या भरोश्यावर आपल्याला आपलं युद्ध त्या ठिकाणी लढता येत नाही, हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध झालं. आणि म्हणून पहिल्यांदा आत्मनिर्भर भारत हे आपण त्या ठिकाणी पाहणं. दुसरं, ऑलरेडी मी जसं बोलताना त्या ठिकाणी सांगितलं की स्ट्रॅटेजिकली, मिलिटरीली आपण तर त्या ठिकाणी प्रिपेअर करू, पण राजकीय इच्छाशक्ती सुद्धा ज्या प्रकारे आपण दाखवतोय की एक वेळ अशी होती की आपण देशाचं नाव सुद्धा घेत नव्हतो, शेजारी राष्ट्र म्हणत होतो. तिथून जर आता आपण या स्टेज पर्यंत पोहोचलेलो असू की पाक व्याप्त काश्मीर हा जो आहे भारताला मिळालाच पाहिजे, म्हणजे या प्रकारचं अपग्रेडेशन जे झालं त्याचा पुढचा टप्पा हा नक्कीच बलोच मुवमेंटला त्या ठिकाणी सपोर्ट करणं. सरांनी जे आहेत, विजय खरे सरांनी बिलकुल म्हणजे थेरॉटिकली जे आहे प्रॉपर त्यांनी सगळा बॅकग्राऊंड त्या ठिकाणी सांगितलं. पण इतिहासाकडे पाहून जे आहे भविष्याकडे सुद्धा आपण जावं मला असं वाटत नाही. आपले इंटरेस्ट कन्सिडर करता भविष्यामध्ये 21व्या शतकाचं सगळं बदलतं गणित त्या ठिकाणी पाहता बलोच मुवमेंटला सपोर्ट देणं, मी म्हणत नाही
की प्रत्यक्षरित्या डायरेक्टली रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानलाच त्या ठिकाणी सपोर्ट आपण करावा, पण त्यांना जर आपण सपोर्ट केला नाही तर त्यांच्यासाठी जे आहे जागतिक स्तरावर पाठिंबा कुठून येईल? आणि जोपर्यंत जागतिक स्तरावर पाठिंबा येणार नाही तोपर्यंत यांची कितीही मुवमेंट असली आणि कितीही डिक्लेरेशन यांनी केलं तरी सुद्धा यांना पुढे त्या ठिकाणी जाता येणार नाही. जसं मी सांगितलं की काउंटर बॅलन्स म्हणून आपल्याला चायना विरुद्ध त्याला वापरायचं असेल, पाकिस्तान विरुद्ध त्या ठिकाणी वापरायचं असेल तर प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या त्यांना पाठिंबा देणं आवश्यक आहे. मला पर्सनली असं वाटतं की बांगलादेशशी संबंधित जो काही फियास्को आपल्याला 2025 मध्ये पाहायला त्या ठिकाणी मिळतोय, बलोच मुवमेंटशी संबंधित सुद्धा तसा फियास्को भारताला नजीकच्या काळात त्या ठिकाणी फेस करावा लागेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. सस्टेनन्स पॉईंट ऑफ व्ह्यू नक्कीच राजकीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, आंतरराष्ट्रीय पाठिंब्याच्या दृष्टिकोनातून बलोच लिबरेशन मुवमेंटला जे आहे आताही त्या ठिकाणी पाठिंबा नाही. त्यांच्याजवळ जबरदस्त खमक अशा प्रकारचं जे आहे गनिमी कावाच्या माध्यमातून पाकिस्तानला त्यांनी पूर्णतः परेशान करून सोडलेले, ते सत्य आहे. पण खरोखरच एक राष्ट्र म्हणून उदयास येण्यासाठी जी सगळी बॅकग्राऊंड लागते, जी सगळी सपोर्ट सिस्टम लागते, ती आज घडीला त्यांच्याकडे आहे का? द आन्सर इज नो. मग त्यामध्ये कुठेतरी आपण काडीचा आधार जर देऊ शकलो तर नक्कीच जे आहे ते बलोच मुवमेंटला पुढे घेऊन जाण्यासाठी फायद्याचं ठरेल. आणि आफ्टर ऑल ही मुवमेंट काय आहे? बाकी सगळ्या गोष्टी तर ठीक आहे, ऐतिहासिक वगैरे सगळी पार्श्वभूमी आपण पाहिली. मुळात त्यांच्यावर अन्याय होतोय म्हणून ते स्वतःच्या स्वायत्ततेसाठी, स्वतःच्या एक प्रकारे स्वतंत्र राष्ट्रासाठी भांडण करतायत. मग जर कुठे अन्याय होत असेल तर त्याला सपोर्ट भारतानं करणं, हे जर भारतानं केलं तरच स्वतःला विश्वगुरु म्हणून प्रोजेक्ट करता येईल. और अदरवाईज जे आहे तुम्ही स्वतःच्याच भोवती जर गुरफटत त्या ठिकाणी राहिले आणि जे आहे म्हणजे शेजारी राष्ट्र जर म्हणत राहिले, पाकिस्तानचं नाव घेण्यापासूनच जर तुम्ही कचरत राहिले तर मग विश्वगुरु बनण्यापासून आणि इमर्जिंग एक प्रकारे जे आहे तुम्हाला महासत्ता बनण्याचं जे तुमचं स्वप्न आहे ते कधीच त्या ठिकाणी घेता येणार नाही. स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी काय त्याचा फियास्को रशिया आणि अमेरिकेशी संबंधित त्या ठिकाणी झाला, मोठा विषय आहे, मला त्याला हात घालायचा नाही. पण माझ्या मते भारतानं जे आहे खमकी भूमिका घेणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने बरोबर आहे. बलुचिस्तान संदर्भामध्ये एक कठोर भूमिका घेणं आणि त्यांच्या बाजूने उभं राहायचंय काय हे ठरवणं आता अत्यंत जसं आवश्यक आहे. अनिल बाम सरांना मला अगदी थोडक्यात, कारण आपली वेळ संपत आलेली आहे. अनिल सर, जशी भारतानं सिंधू करारानंतर असू दे किंवा त्या संदर्भात घेतलेली भूमिका असेल, ट्रेड संदर्भातली भूमिका घेतलेली असेल, पाकिस्तानची कोंडी झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती कोंडीसाठी आणखी कोणती महत्त्वाची पावलं? आपण नेहमी म्हणतो की नॅशनल इंटरेस्ट इज पॅरामाउंट. जे आपल्या देशासाठी चांगलं आहे ते नेहमी केलं पाहिजे. हे विचार नाही केला पाहिजे की कोण आपल्याला सपोर्ट करताय, कोण नाही सपोर्ट करताय. कारण शेवटी लढाई ही आपली एकट्याची असते. सपोर्ट केला तो गुड, सपोर्ट नाही केला तर व्हेरी गुड. आपल्याकडे खूप तऱ्हा आहे पाकिस्तानची पूर्ण कोंडी करायला. वॉटर ट्रीटी आपण बेंचवर ठेवलीच आहे, ट्रेड बंद केला आहे. आपण आपल्या प्रधानमंत्रींचं जर का आपण भाष्य ऐकलं होतं जेव्हा त्यांनी 8 वाजता पूर्ण नेशनला त्यांनी ऍड्रेस केलं होतं, ते म्हणाले होते टेररिझम आणि ट्रेड विल नॉट गो टुगेदर. टेररिझम अँड करेक्शन, वॉटर अँड रक्त हे बरोबर जाणार नाही. अशा वेळेला असताना आपण पाहतो की कशा प्रकारे पाकिस्तानला आयसोलेट करून त्यांना त्यांच्या, जसं ते म्हणाले होते की मैं उनको मिट्टी में मिला दूंगा, हे आपल्याला पोचलं पाहिजे. आणि असे खूप प्रकार आहेत. त्यांना इंटरनॅशनली आयसोलेट करायचं, आपण कॅम्पेनिंग करायचं, आपण त्यांच्याकडे प्रयत्न करायचा की शस्त्र, अस्त्र, गोळा बारूद त्यांना ना मिळो. तसंही ते आत्मनिर्भर नाही आहेत. आपल्याला स्वतःला स्ट्रॉंग करून आत्मनिर्भर राहून आपण पाकिस्तानला नक्की धडा शिकवू. आणि हा फक्त बिगिनिंग आहे, अभी अंत बाकी है, अभी सिर्फ सुरुवात हुई है. बरोबर आहे. त्या अंताचा निर्णय देखील भारतच घेऊ एवढीच अपेक्षा आपण करूयात. धन्यवाद अनिल बाम सर, सतीश ढगेजी, त्याचबरोबर मोहन काकतीकर आणि विजय खरे, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेला त्यासाठी. मात्र आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आता वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.